पलूस तालुक्यातील कुंडल येथे एका रात्रीत 7 व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। एकूण 66,000चा मुद्देमाल लंपास केला, तर अनेक घरांमधून जवळपास 1,75,000चा असं एकूण 2,41,000चा चोरीचा प्रकार घडल्याचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले। गुरुवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास खारगे चौक, सत्यविजय चौक, क्रांतीनगर चौक येथे 4 अनोळखी चोरट्यांनी शौर्य मेन्सवेअर, श्वास किराणा दुकान, सावकार मोबाईल दुकान येथून कुलूप कटावणीने कटावून जवळपास 66,200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। हनुमंत माळी यांच्यात 20 ग्रॅम सोने, मोबाईल आणि रोकड 35,000 रुपये, मनीषा पवार यांच्यात 15 ग्रॅम सोने, सुधा विभूते यांच्यात 10 ग्रॅम सोने असा सोन्याचा ऐवज लंपास केलाय। सकाळी चोरीची माहिती कळताच गावात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। श्वान पथक, फिंगरप्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखांमध्ये माहिती देऊन गावातील सर्व सीसीटीव्ही पाहण्यात आले। तसेच इतर जिल्ह्यातून कोणी आरोपी फरार, जेलमधून कोणी सराईत गुन्हेगार बाहेर आले आहेत का याची माहिती घेण्याचं काम सुरू झाले। या घटनेने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा असं नागरिकांमधून मागणी होतीये।